ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञानमात्रतेच्या आहेपणाचा स्वीकार करावा लागतो. भाग 1. दृष्टांत. ओव्या आहेत 33 ते 35. ज्ञानमात्र हे दुसऱ्याच किंवा आपले आपणास जाणण्याचा विषय होत नसल्यामुळं ते नाही असे मानले तर काय बिघडले, असा पूर्व पक्षाचा आरोप मागच्या ओबीत ज्ञानदेवांनी सांगितला होता. त्याचे उत्तर ज्ञानदेव दृष्टांताने देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जो निरंजनी निदेला तो आणखी नाही देखिला, आपुलाही निमला आठवू तया. जो निर्जन स्थळी झोपला त्याला कोणी दुसऱ्यांनी पाहिलेही नाही, त्याची स्वतःची आठवणही नाहीशी झालेली आहे. परी जीवे नाही नव्हे तैसे शुद्ध असणे आहे, हे बोलणे न साहे आहे नाहीचे. असं असलं तरी तो जिवंत नाही असं होत नाही. त्याप्रमाणे हे आहे नाहीपणाचे बोलणे जेथे सहन होत नाही असे परमात्म्याचे असणे पण असते. दिठी आपण मुरडे तै दिठीपणही मोडे, परी नाही नव्हे पुढे जाण्याची की ते. दृष्टी जर स्वतःकडे मुरडली की तिचे दृष्टीपण लोप पावते, परंतु ती नाही असे न होता ती जाणीव रूपाने असतेच. स्वामी स्वरूपानंद याचे अभंग रूपांतर करताना म्हणतात, झोपला जो वनी पाहोनी एकांत, तेथे साक्षीभूत दुजा कोण, आणि झोपलो मी ऐसे स्वतःसीही तया नसे काही आठवण. तरी तो नाहीच म्हणोये का ऐसे, स्वरूप येतो असे जैसा तैसा, तैसी आत्मवस्तू असेची केवळ, आहे नाही बोल तेथे कैसे. किंवा जेव्हा दृष्टी माघारी वळवून आपण पाहू लागे, तेव्हा दृष्टीपण संपलेसे वाटे, परी दृष्टी आटे ऐसे नाही. ज्ञान मात्र हे ज्ञानपणे विण असते. ते असून नसल्यासारखे व नसून असल्यासारखे आहे. ते आपले आपण अथवा दुसऱ्याच्या ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही, पण म्हणून ते शून्य आहे असं मानता येत नाही. ही गोष्ट ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांतांनी या प्रकरणाच्या अखेरपर्यंत स्पष्ट केली आहे. निरंजनी निजलेला पुरुष. पहिला दृष्टांत आहे निर्जन वनात झोपलेल्या पुरुषाचा. एखादा मनुष्य निर्जन वनात गाढ झोपी गेला आहे. अशा ठिकाणी त्याला दुसरा कोणी पाहणाराही नाही, त्यामुळे त्याच्या असणेपणाचा प्रत्यय दुसऱ्या कोणाला येत नाही. तो स्वतःही गाढ झोपी गेला असल्यामुळं आपण आहोत अशा प्रकारचा त्याला स्वतःलाही प्रत्यय येत नाही. त्याची आत्मस्मृतीही निमलेली असते. अशा परिस्थितीत तो आहे असं ज्ञान कोणाला होणार, त्यालाही होत नाही व दुसऱ्यालाही होत नाही. पण म्हणून तो नाही असं काही म्हणता येत नाही, कारण तो मृत्यू पावलेला नाही, जिवंतच आहे. त्याला फक्त गाढ झोप लागलेली असल्यामुळं त्याचे स्वतःचे भान हरपलेले आहे. त्याचे असणेपण काही नाहीसं झालेलं नाही. हे त्याचे असणेपण आहे नाही या कल्पनेच्या पलीकडचं आहे. आकलने विरहित शुद्ध असणे आहे. कारण तो आहे म्हणावं तर त्याच्या आहेपणाचा प्रत्यय ना दुसऱ्याला येत ना त्याला स्वतःला येत नाही. तो नाही म्हणावा तर तो जिवंत असतो. अशा प्रकारे तो असून नसल्यागत व नसून असल्यागत असतो. तसेच ज्ञान मात्र असणे नसणे या कल्पनांच्या पलीकडे असते. एखादा पदार्थ ज्ञानाचा विषय झाला तर तो आहे असं ठरवता येतं, व तो ज्ञानाचा विषय झाला नाही तर तो नाही असं म्हटलं जातं. पण ही गोष्ट सृष्ट पदार्थांच्या बाबतीतच संभवू शकते. ज्ञान हा काही सृष्ट पदार्थ नाही. त्याचे आहे पण आपल्या दिसण्या व न दिसण्यावर अवलंबून नाही. ते आहे म्हणूनच आपल्याला सृष्ट पदार्थांचे ज्ञान होऊ शकतं. त्यामुळं निरंजनी निजलेल्या माणसाप्रमाणे ते फक्त सत्ता मात्र स्वाभाविक स्थितीत असतात. या दृष्टांतामुळं अशी एक शंका येऊ शकते की अज्ञानजन्य अशा मूढावस्थेत निरंजनी झोपलेल्या मनुष्याप्रमाणे ते ज्ञान मात्र असतं का. त्याचं निराकरण करण्यासाठी त्याने पुढचा मुरडलेल्या दृष्टीचा दृष्टांत दिला आहे. दृष्टी ही बहिर्मुख असते. बाह्य पदार्थांचे ज्ञान करून देणे हा तिचा स्वभाव असतो. समोर असलेल्या पदार्थाचं ज्ञान करून देणे हे आपले काम ती पार पडत असते. तोपर्यंत तिच्याकडे दृष्टीपणा आहे असं मानता येतं. पण तिने पुढ्यातील पदार्थ जाणण्याचे काम सोडून ती जर उलट दिशेला मुरडली तर तिला समोरील पदार्थाचं ज्ञान होणार नाही.
उलट दिशेला वळवली असल्यामुळं, तिच्या पुढ्यात कोणताही पदार्थच नसल्यामुळं तिथेही कसले ज्ञान होणार नाही. आता ती दृष्टी समोरचा पदार्थ पाहत नाही व आत वळवल्यामुळे तिला कोणताही पदार्थ दिसत नाही. अशा परिस्थितीत तिच्याकडे दृष्टीपणा नाही असं मानता येईल का? ती बाह्य पदार्थ पाहतच नसल्यामुळं व वळवलेली असल्यामुळं काही दिसतच नसेल तर तिला दृष्टी कसं म्हणावं? पण तरीही दृष्टी नाही असंही म्हणता येत नाही, कारण ती पाहत नसली किंवा तिला काही दिसत नसलं तरी पाहण्याचे अंगभूत सामर्थ्य तिच्याकडे आहेच. अशा प्रकारे ज्ञान मात्र हे निद्रिस्त मनुष्याच्या मूढावस्थेसारखे नसते. जागृत मनुष्याने जर अधोन्मेलित दृष्टीने दृष्टी मुरडून पाहण्याचा प्रयोग केला तर पाहण्यास कोणतीही गोष्ट नसतानाही दृष्टीचे सामर्थ्य नष्ट न झाल्याचा अनुभव तो घेऊ शकतो. तसे ज्ञान मात्र ज्ञानशक्तीने युक्त आहे. पुढे हीच गोष्ट ज्ञानदेवाने आणखी एका दृष्टांताने स्पष्ट केली आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.